सर, काल राज्य सरकारच्या उपसमितीनं मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्यापैकी 6 मागण्या मान्य केलेल्या आहेत. हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेट, आंदोलकांवरचे गुन्हे, जे शहीद झाले किंवा ज्यांनी आपले प्राण गमावले त्या कुटुंबियांना नोकऱ्या वगैरे असं सगळ्या बऱ्याचशा मागण्या त्यांच्या मान्य झालेल्या आहेत. काय पहिली प्रतिक्रिया? मनोज जरांगेंचं उपोषण आता काल संपलं. एक लक्षात घ्या, मुंबईमध्ये मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात मराठी बांधव आले. त्यांच्या मागण्या होत्या आरक्षणासंदर्भात. पावसात चिखलात मनोज जरांगे आणि त्यांचे लोक आंदोलन करत होते. आता काल सरकारनं त्यांच्या मागण्या मान्य केल्या आणि आमच्या मागण्या मान्य झाल्या. याबाबत आंदोलक आणि नेते जरांगे पाटील समाधानी असतील तर आम्ही समाधानी आहोत. जर शेवट गोड झालेला आहे आणि स्वतः आंदोलकांनी गुलाल उधळलेला आहे, तसा गुलाल तो नवी मुंबईतसुद्धा उधळला होता. आता नवी मुंबईतला उधळलेला गुलाल आणि मुंबईत उधळलेला गुलाल याच्यामध्ये काय तफावत आहे तेवढं मला एकदा अभ्यासात म्हणून पाहावं लागेल, पण आम्ही त्यात पडणार नाही. स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानलेले आहेत. ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. देवेंद्र फडणवीस यांनी जो तोडगा काढला आणि मनोज जरांगे पाटील यांचं समाधान झालेलं असल्यामुळे त्यांचं समाधान हे सगळ्यांचं समाधान. उपोषणाला ते बसले होते 5 दिवस 6 दिवस, त्याच्यामुळे त्यांच्या यातना त्यांचा क्लेश सरकारनं संपवला असेल तर आम्ही सरकारचं सुद्धा अभिनंदन करतो. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आंदोलन दिलं गेलंय असं एक प्राथमिक मत व्यक्त होत आहे. पण ओबीसी समाजाचे नेते विशेषतः भुजबळ असं म्हणतात की जो GR काढलेला आहे त्याचा पूर्ण अभ्यास करून नंतर भूमिका मांडणं योग्य ठरेल किंवा ते त्यांचं म्हणणं बरोबर आहे. छगनराव भुजबळ यांचं म्हणणं अत्यंत बरोबर आहे की जोपर्यंत पूर्ण अध्यादेश हातामध्ये येत नाही तोपर्यंत कोणीही या संदर्भामध्ये आकांतांडव करू नये. सर्व समाज हे मराठी बांधव आहेत, लक्षात घ्या. ओबीसी असतील, मराठा समाज असेल, हे शेवटी मराठी बांधव आहेत या महाराष्ट्राचे. आणि हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार जर आम्ही मान्य करत असू तर ही मराठी माणसाची भक्कम एकजूट जातीपातीच्या मुद्द्यावर कोणीही तोडण्याचा प्रयत्न करू नये. मग ओबीसी, मराठा, मराठेतर, घाटी, कोकणी, 92 कोळी, 96 कोळी, ब्राह्मणेतर, अस्पृश्य हे भेद गाडून मराठी माणसाची भक्कम एकजूट या महाराष्ट्रामध्ये राहायला हवी, हे बाळासाहेब ठाकरे माननीय शिवसेना प्रमुखांचं म्हणणं आहे आणि होतं. आणि त्यानुसार आम्ही काम करणारे माणसं आहोत. मुंबईमध्ये हजारोच्या संख्येने हे मराठी बांधव आले. आम्ही त्यांचं स्वागत केलं. मुंबई तुमचीच आहे सांगितलं. त्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून शिवसैनिकांनी, त्यानंतर माननीय उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसैनिकांनी, राज ठाकरे यांच्या आदेशानुसार त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड काम केलं. त्याबरोबर जरांगे पाटील मुंबईत येण्याच्या अगोदर मुंबईतले भाजपचे नेते त्यांची प्रचेष्टा करत होते. ते येऊन काय करणार, ते अजूनही प्रचेष्टा करत आहेत. आता मात्र ते अजूनही जरांगे पाटील यांच्या मागून त्यांची कुचेष्टाच करत आहेत. भाजपचं जे म्हणणं आहे पडद्यामागचे ते फार वेगळं आहे. हां, त्यांचा दृष्टीनं असं आहे की आम्ही कसं जरांग्यांना बाहेर काढलं, जोपर्यंत अध्यादेश येत नाही तोपर्यंत त्याच्यावरती बोलणं आता योग्य नाही. या क्षणी स्वतः जरांगे पाटील समाधानी आहेत, कारण यातना आणि क्लेश त्यांच्या शरीराला आणि मनाला होत होते. त्यांचे प्राण कंठास किंवा त्यांचा जीव पणाला लागला होता. त्याच्यामुळे जर सरकारनं तोडगा काढून त्यांचं उपोषण सोडायला लावलं असेल आणि त्यांचे प्राण वाचवले असतील तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. भारतीय जनता पक्ष हा दुतोंड्या गांडोळासारखा पक्ष. जेव्हा जरांगे पाटील इथे आले तेव्हा त्यांची भाषा वेगळी होती. ती कोणत्या प्रकारची हीन दर्जाची भाषा होती, ही भाषा एकदा नरेंद्र मोदी यांनी ऐकायला पाहिजे. बरोबर आहे. आज मोदी रडतायत की त्यांच्या आईसाहेबांना कोणीतरी शिव्या दिल्या असं म्हणतात. माझ्या आईला शिव्या दिल्या.
इथे जरांगे पाटलांच्या संदर्भात किंवा मराठा समाज बांधवाच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे नेते कोणती भाषा वापरत होते याचं चित्रण मोदींनी ऐकलं पाहिजे आणि पाहिलं पाहिजे. त्याच्यामुळे मी भारतीय जनता पक्षात दुतोंडे गांडूळे असं का म्हणतो आपल्याला कळेल. तुम्ही जेव्हा जरांगेजी इथे आले, पाटील इथे आले, तेव्हा ज्या टोकाचा द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला, ज्या टोकाची अत्यंत घाणेरडी भाषा वापरली, सगळ्यांनीच वापरली. एक देवेंद्र फडणवीस सोडले तर सगळ्यांनी ही भाषा वापरली. मी देवेंद्र फडणवीस यांच्या संयमाचं कौतुकसुद्धा करेन की स्वतः नेत्यांनी आंदोलकाच्या फडणवीस यांच्यावर जी टीका केली, ज्या जहरी भाषेत टीका केली, तरीही राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी अजिबात संयम सोडला नाही. हे कौतुकास्पद आहे. पण त्याच वेळेला भारतीय जनता पक्षाचे बाहेरून आलेले नेते त्यांनी ज्या प्रकारे जरांगे पाटील आणि त्यांच्या लोकांविषयी भाषा वापरली, ती भाषा समर्थनीय आहे. आणि नंतर लगेच त्याचं श्रेय घ्यायला येत आहे. लगेच श्रेय घ्यायला तुम्ही तयार आहात. मग नक्की तुम्ही कोण आहात, तुमची भूमिका काय ते सांगा.